ठाकरेंची जन्मशताब्दी आहे। अत्यंत उत्साहाचं वातावरण समस्त शिवसैनिकांच्या मध्ये आहे, कारण ज्या पद्धतीनं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असेल किंवा लोकसभा विधानसभांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं यश मिळवलं, त्यामुळे आज पक्षाची घोडदौड पाहता आम्ही संपूर्ण राज्यामध्ये नंबर 2च्या पक्ष आहोत आणि त्याचबरोबर प्रादेशिक पक्षामध्ये आम्ही पहिल्या क्रमांकावरती आहोत। आणि त्यामुळे शिवसेनेचं हे सुवर्ण वैभव बघून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नक्कीच स्वर्गातून एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देत असतील। ऑपरेशन टायगर सक्सेस झालेलं आहे, कसं वाटतंय दादा? आमच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते, ऑपरेशन टायगरचा अर्थ काही व्यक्ती एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात असा नसतो। ऑपरेशन टायगर म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेनं सिद्ध केलं की शिवसेनेचे खरे वाघ हे एकनाथजी शिंदे साहेब आहेत। कारण संकटाच्या काळामध्ये बेळात लपणारे उंदीर असतात, परंतु संघटनेसाठी, पक्षासाठी आणि शिवसैनिकांसाठी जमिनीवरती लढणारे खरे वाघ असतात। आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी कधी वर्क फ्रॉम होम नाही केलं, ते भिडले, लढले, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यामुळं खासदारांची भूमिका काय आहे ह्या संदर्भात तेच बोलू शकतील। परंतु आपण बघतोय की चांद्यापासून बांद्यापासून शिवसैनिकांचा, कार्यकर्त्यांचा ओघ त्यांच्या नेतृत्वाखाली दिवसेंदिवस वाढतो। संजय राऊत ज्या प्रकारे भाषा वापरतात त्या भाषेवरती खासदार नाराज आहेत किंवा आमदार असतील, नगरसेवक नाराज, ज्या प्रकारे भाषा वापरते कसं बघतो? ऑपरेशन तुडवा असं संजय राऊत काल म्हणाले की जे एकनाथ शिंदेसोबत गेले त्यांचं ऑपरेशन करा असं सांगितलं। मला तर आता हेच सांगायचं की संजय राऊतांचं ऑपरेशन तुडवा चालू नाहीये। ते रोज ज्या पद्धतीनं काँग्रेसमध्ये प्रादेशिक पक्षांनी मर्ज झालं पाहिजे सांगतात, त्यांचं काँग्रेस वाढवा आणि युबीटी बुडवा हे त्यांचं अभियान चालू आहे। ज्या पद्धतीची शिव्यांची भाषा हे संजय राऊत करतायत, मला सांगा कुठला मानी शिवसैनिक हा तिथे थांबणार आहे? ज्याच्या मनात नसेल तो सुद्धा पक्ष सोडून निघून जाईल, अशा पद्धतीची शिव्याशापाची भाषा संजय राऊत करतात। काल काय ते म्हणाले की त्या खासदारांच्या अंगावरती चिंधी सुद्धा शिल्लक राहणार नाही। मला वाटतं आधी तुमच्या बोलण्यानं तुमच्या पक्षाच्या ज्या चिंध्या झालेल्या आहेत ना, त्या चिंध्या आधी आवरा। सगळ्यात मोठे चिंधी चोर तर तुम्हीच आहात की चिंधी चोरी करत करत काँग्रेसची सुपारी घेऊन तुम्ही उबाठा संपवायला निघालात। परंतु जोपर्यंत सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसारखा अत्यंत धडाडीचा लढवय्या नेता या महाराष्ट्रामध्ये आहे ना, तोपर्यंत हिंदुत्वाचा विचार, भगव्या झेंड्याचा विचार हा जिवंत राहणार। या सगळ्या दरम्यान त्यांनी गिरीश महाजन यांना देखील शिवीगाळ काल केलेली आहे। खरं तर ते कुणाला शिवीगाळ करत नाही। मला तर वाटतं की त्यांनी तोंड उघडलं की नुसत्या शिव्याच बाहेर पडतात। शिवी देण्याशिवाय त्यांना दुसरं काहीही येत नाही। आणि बघा, ज्या पद्धतीची भाषा संजय राऊत करतायत त्याच्यामुळेच आज त्यांच्या पक्षातले सगळे लोक सोडून निघून जात आहेत। कदाचित त्यांनी अप्रत्यक्षरित्या उबाठामधल्या सगळ्यांना दुसरीकडे पाठवायची सुपारी घेतली आहे आणि काँग्रेस वाढवायची सुपारी घेतली आहे की काय, असं मला वाटतं। काही वेळ आधी रामदास कदम यांनी सांगितलेलं आहे की 6 जणांची स्वाक्षरी नाही, 7 जणांची झालेली आहे। तुमच्यासोबत 7 जण येत आहेत का? रामदासजी कदम साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत। मी जमिनीवरती काम करणारी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे, त्यामुळे त्या सगळ्या संदर्भात मला काहीच माहिती नाही। मला इतकंच माहिती आहे की एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती तळागाळातला महाराष्ट्र हा विश्वास ठेवतो। की तुमच्या खासदारांच्या मनात इतकी नाराजी आहे आणि तुमचे खासदार तुम्हाला सोडून जात आहेत, हे तुम्हाला ते सोडून गेले तरी सुद्धा का नाही कळतं? नेतृत्व इतकं नॉट रिचेबल असू शकतं, नेतृत्व इतकं ऑनलाईन असू शकतं की खासदारांच्या मनातली अस्वस्थता कळत नाही? अरे, तुमच्या खासदारांच्या मनातली अस्वस्थता तुम्हाला कळत नाही तर मग जनतेच्या मनातली अस्वस्थता तुम्ही काय ओळखणार आहात? त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आत्मपरीक्षण करावं, अन्यथा त्यांची अवस्था उम्रभर गालिब मैं यही भूल करता गया, धूल चेहरे पे थी मैं आईना साफ करता गया अशी होईल। मात्र ते असं म्हणतात आयुष्यभर खोके कंटेनरच्या भाषेशिवाय निष्ठेची, लढ्याची, आंदोलनांची भाषा ज्या माणसांना कळाली नाही ती पैशाचीच भाषा कळणार। शिवसैनिक हा प्रामाणिक आणि भावनिक आहे। अहो, कुठे होती सत्ता शिवसेनेकडे? रस्त्यावरती लढत, चळवळी करत, अंगावरती केसेस दाखल करून पोलिसांच्या लाठ्या काट्या खात शिवसेना वाढली आणि तुम्ही त्या शिवसैनिकांची किंमत खोके कंटेनरमध्ये करताय। अरे, तुमच्या मग मला सांगा की टीएमसीनं आणि एनसीपी शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं अशी भाषा संजय राऊत करतायत, त्यांनी किती खोक्यांची सुपारी घेतली काँग्रेस वाढवण्याची? त्यामुळे मला वाटतं की माणसं पैशांनी विकत घेता येत नसतात, ती प्रेमाने विकत घेता असतात, हेच तुम्हाला कळालं नाही।